हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बिर्याणी। त्याच्यासाठी आपण आता रेसिपी तयार करूया बिर्याणीची। तर मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याच्यानंतर एक साईडला तांदूळ अर्धा तास भिजायला घालून ठेवले होते आणि अशा पद्धतीने आपल्याला बिर्याणी रेडी करायची आहे। त्याच्यासाठी मी मसाले घेतले, तर मसाले दही घेतले, लाल तिखट, हळद, गरम मसाला जे तुम्हाला ज्या प्रमाण लागेल त्याप्रमाणे घ्या आणि हे मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ही ॲड करायची आणि दही मी 200 ग्राम घेतले त्याच्यात, आणि बिर्याणी मसाला हे पेस्ट एकदम छान रेडी करून चिकनला मसाला लावून ठेवायचे छानपैकी। दुसऱ्या साईडला मी भातचे तांदूळ भिजायला घातले होते, ते आता आपल्याला भात बॉईल करायला ठेवायचं आहे। त्यासाठी मी त्याच्यामध्ये सगळे अख्खे मसाले जे तुम्ही यूज करता किचनमध्ये ते टाकायचे आहेत। तमालपत्र, काली मिरी, लवंग वगैरे जे ते, दालचिनी, जाडी वेलची, छोटी वेलची असं। त्याच्यानंतर 2 चमचे तेल टाकून छान असं शिजून द्यायचं तो भात। तर भात मी एक साईडला शिजून देते, तर दुसऱ्या साईडला चिकनची तयारी करते। तर पातेलीत आपण तेल टाकलं आहे आणि तेलात कांदा छान असं परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर अशा पद्धतीने मी कांदा असा परतून घेते अगदी सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे असं क्रंची होईपर्यंत, लाल कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तर मी तसा हा परतून घेते। बघू शकता कांद्याचा असा कलर एकदम असं छान कलर येत चालला आहे, रेड कलर। बऱ्यापैकी कांदा आपल्याला रेड कलर म्हणजे त्याला आला आहे, छान लाल झाला आहे। तर आता आपण त्याला कांद्याला काढून घ्यायचं आहे साईडला। थोडासा कांदा मी त्याच्यातच ठेवणार आहे, थोडा जो लागेल मला तो काढून घेतला आहे। आता एवढ्या कांद्यामध्ये बाकी आपल्याला चिकन घालायचं। त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या टाकल्या आहेत। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवली ती टाकली, ते मसाले छान असे मिक्स करून घेतले। त्याच्यानंतर मी टोमॅटो खूप सारा असं म्हणजे ती अर्धा किलो टोमॅटो कटिंग केले होते ते टाकले। हे मी 1 किलो चिकनचं बनवते, तुम्ही तुमच्या मापानुसार बनवू शकता। आणि ही माझी घरगुती स्वतःची पद्धत आहे बिर्याणी बनवण्याची, आणि खूप साधी सिंपल अगदी घरातल्या सामानात बनते। काय एवढं त्याला जास्त सामान लागत नाही, फक्त चिकन, बिर्याणी मसाला आणि बिर्याणीचे तांदूळ, बस एवढंच काय। तर आपल्याला चिकन मसाले छान शिजवून घ्यायचे एकदम तेल सुटेपर्यंत। तर मसाले म्हणजे टोमॅटो टाकले, ते कांदा तर आपला फ्राय केलेला आहे, लसूणचा कच्चा पण जाण्यासाठी, आलं लसूणचा, आणि थोडा कांदा आता एक्स्ट्रा टाकला त्याच्यात, मला कमी वाटलं म्हणून। तर आता छान असं एक टोमॅटो आपला स्मॅच होऊन द्यायचं, अगदी शिजवून द्यायचं आहे, ग्रेव्ही नाही। थोडीशी मी काश्मीरी मेथी जी असते ती 1 ते 1.5 चम्मच भर अशी घेऊन चुरून टाकले, त्याने असं फ्लेवर छान येतो, टेस्ट पण छान येते त्याच्यासाठी। तर हे सगळं छान मिक्स करून घेतले। मी जे चिकन मसाला लावून ठेवलं होतं ते आता त्याच्यामध्ये ॲड करते। आपल्याला चिकनची पूर्ण अशी ग्रेव्ही करायची आहे, त्याच्यात बिर्याणी छान अशी तयार होते। अगदीच सुका मसाला केला तर मग ती बिर्याणी आपल्याला बनवायला म्हणजे छान होत नाही, ती मुरत नाही बिर्याणी। त्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही अगदी अशी थिक बनवायची नाही, थोडीशी पातळ तयार करायची चिकनची, त्याने मस्त फ्लेवर येतो बिर्याणीला आणि छान मुरते। बघू शकता आपलं चिकन शिजत आहे, आणि आपण आलं लसूण पेस्ट यूज केले त्याच्यामुळे ते खाली चिटकतं थोडं, लक्षात ठेवा। हे आलं लसूणच्या पेस्टमुळेच चिटकतात, बाकी कोणत्या वस्तूंनी खाली चिटकत नाही, पण त्या गोष्टीने चिटकतात। तर छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी पाणी जेवढं मला लागणार आहे तेवढं टाकून घेते, तुम्हाला जसं आवडेल तसं टाकून घेऊ शकता। आणि खरंच फ्रेंड्स, अशा पद्धतीने एकदा बिर्याणी करून नक्कीच बघा, खूप टेस्टी लागते। याच्यामध्ये मी कोणतेही फूड कलर वगैरे काही बाहेरचं यूज केलेलं नाही आहे, घरच्या घरी घरच्या सामानामध्ये अगदी अर्ध्या तासात मी बिर्याणी पूर्ण रेडी केली होती। अचानक ठरलं होतं, त्याच्यामुळे अचानकच बनवली होती। तर तुम्ही असं कोण पाहुणे वगैरे आले तर अचानक काय काम म्हणजे बनवायचं झालं तर बनवू शकता। तर तुम्हाला चिकन आता छान असं कड येतं चिकनला, म्हणजे आपलं चिकन असं बनत चाललं आहे, ग्रेव्ही छान होत चालली आहे। बिर्याणीसाठी जेवढी ग्रेव्ही असेल ना तेवढी बिर्याणी खूप टेस्टी होते, छान होते, सॉफ्ट पण होते। आणि भात शिजवताना मात्र भात 90% शिजवायचा आहे, पूर्ण अगदी 100% शिजवायचा नाही, तर एकदम लांब छान आणि असं सुटसुटीत होतं।
आपला मसाला ग्रेव्ही आता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. चवीप्रमाणे त्याला मी मीठ वगैरे सर्वच टाकून घेतलं आहे, तुम्ही टाकून घ्या. जेव्हा मसाला तयार केला होता तेव्हाच त्या मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं. चिकनला मसाला लावताना जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झाला आहे, त्याच्यामुळे मला तो ॲड करता आला नाही. तर आता ही आपली ग्रेव्ही छान अशी शिजते. त्याच्यात थोडी शिजण्यासाठी आता आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आणि शिजून द्यायचं छान. आणि आता बिर्याणी आपली झाली आहे. तर मी तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती. ती बिर्याणीचं आता खाली उतरून घेते. पातेलीन चिकन जे आहे ते खाली उतरून घेते आणि त्याचे आपल्याला आता थर नेहमीप्रमाणे लावायचे. आपल्याला दम बिर्याणी तयार करायची तर थरवरती भाताचा एक लेअर चिकनचा असं थर लावत जायचं. मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण थर सगळे वरपर्यंत लावायचे. आता मी तांदूळ 1 किलो चिकन, अर्धा किलो टोमॅटो, 1 किलो कांदे, त्याच्यानंतर लसूण, 2 मोठ्या लसूण घेतल्या होत्या, आल्याचा मोठा तुकडा घेतला होता, मिरच्या 3-4 घेतल्या होत्या आणि मेन बिर्याणी मसाला. तर असे व्यवस्थित थर लावून घ्यायचे. 200 ग्राम दही, कोशिंबीरसाठी दही वेगळं लागेल, पण ह्याच्यासाठी दही तेवढं घ्यायचं 200 ग्राम. 1 किलोसाठी तेवढं लागतंच. आणि छान पाणी ॲड करून चिकन शिजवून घेतल्यानंतर एक नंबर होते. तर असे थर मी सर्व लावले आहेत त्या बिर्याणीचे, तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने थर लावायचे आहेत व्यवस्थित. आणि तो तवा गरम करायला ठेवला आहे. पूर्ण याला असं सगळंच असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि कांदा पण असं व्यवस्थित मध्ये मध्ये टाकायचा, जो आपण ब्राऊन कलर करून घेतलेला होता तो पूर्ण राईस थोडंसं राहिलं, तो पण वरती टाकते आता. आणि व्यवस्थित असा चिकनचा रस्सा पण राहिलेला जो आहे तोही त्याच्यात ॲड करून टाकायचा आहे. आता तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईटच दिसते तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये मी कोणते फूड कलर अजिबात यूज केलेले नाही आहेत. आणि अशी बिर्याणी आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच. आता राहिलेलं जे चिकनची ग्रेव्ही आहे ती मी त्याच्यात ॲड करून घेते. असं छान लूक येण्यासाठी मी असं वरतून टाकते, कारण आपण कलर यूज केला नाही कोणताही फूड कलर. तर अशा पद्धतीने हे रस्सा असं वरतून टाकला तर एक कलर येते, छान रेड कलर असा, खूप सुंदर दिसते त्याने. आणि वरतून असं कोथिंबीरीने सजवलं तर अजूनच खूप छान लूक येतो. थोडंसं मी एकदा थोडंसं राईस असं थोडा ते दिसला पाहिजे म्हणून मी तसं राईस वरती करून घेते. तुम्हाला याच्यात फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, ग्रीन कलर, येलो कलर कोणत्याला. आणि राहिलेला जो कांदा आहे तर त्या लास्टला वरतून मी टाकून घेते. आणि कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे जेवढी पाहिजे तेवढी टाका. मी ग्रेव्हीमध्ये टाकली होती आणि आता ही लास्ट पूर्ण बिर्याणी झाल्याच्या नंतर सेविंगसाठी टाकते. आणि तो कांदाही राहिलेला त्या कोथिंबीरवरती टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने आता आपली व्यवस्थित बिर्याणी सेट झाली. तर आपल्याला फक्त त्या तव्यावरती आता ठेवून ठेवायचे. 10 ते 15 मिनटं स्टीम होऊन दिला तर एकदम छान अशी बिर्याणी आपली तयार होईल. दम बिर्याणी एकदम तयार होते. पातेल की मला उचलायला येत नाही आहे, मला झेपतच नाही आहे ते. तर मी वरती उचलून ठेवलं आहे. त्याच्यानंतर तव्यावरती तो भाताची पातेली ठेवून दिली बिर्याणीची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे.